सर्वांना सलाम। आपल्या पुढील विषयावर जाण्यापूर्वी आपण आपल्या मागील 3 व्हिडिओंमध्ये काय शिकलो त्याची उजळणी करूया। निर्मितीच्या पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला, दुसऱ्या दिवशी देवाने आकाश निर्माण केले आणि सृष्टीच्या तिसऱ्या दिवशी देवाने कोरडी जमीन पाण्यापासून वेगळी केली आणि त्याला जमीन म्हटले आणि एकत्र झालेल्या पाण्याला त्याने समुद्र म्हटले। त्याने जमिनीवर सर्व प्रकारची झाडेही वाढवली। देवाने जमीन, समुद्र आणि वनस्पती निर्माण केल्यानंतर आकाश पूर्ण काढण्यासाठी व जगाला प्रकाश देण्यासाठी चौथ्या दिवशी रात्रीपासून दिवस करण्यासाठी देवाने आकाशात दिवे निर्मितीची विशेष योजना आखली होती। तो पृथ्वीवर चमकण्यासाठी सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण करणार होता। सृष्टीच्या चौथ्या दिवशी देवाने हे आश्चर्यकारक तारे कसे बनवले ते शिकूया। मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत। त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणाऱ्या होवोत। पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत। आणि तसे झाले। देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत। आणि त्याने तारेही केले, पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे। म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या। देवाने पाहिले की हे चांगले आहे। आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस। चला या वचनाबद्दल जाणून घेऊ आणि ते एकत्र समजून घेऊ। सृष्टी निर्मितीच्या चौथ्या दिवशी देवाने जगाला प्रकाश देण्यासाठी खरोखर खास केले। देव म्हणाला, रात्रीपासून दिवस वेगळा करण्यासाठी आकाशात दिवे असू द्या। आणि त्याचप्रमाणे त्याने दिवसाला प्रकाश देण्यासाठी तेजस्वी सूर्य आणि रात्री प्रकाशासाठी चंद्र निर्माण केला। पण देव तिथेच थांबला नाही। रात्रीच्या अंधारात आकाशात चमकण्यासाठी त्याने अनेक तारे बनवले। सूर्य आणि चंद्र आम्हाला दिवस आणि रात्र हे जाणून घेण्यात मदत करतात। दिवसा सूर्य आपल्याला उबदारपणा आणि प्रकाश देतो आणि रात्री चंद्र आणि तारे आकाशाला सुंदर बनवतात व आपणाला प्रकाश देतात। आणि म्हणून देवाने चौथ्या दिवशी जगाला प्रकाश देण्यासाठी सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले। आजचे पाठांतरासाठी वचन, उत्पत्ती 1:14। मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत। त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणाऱ्या होवोत। चला वचनाची उजळणी करू। मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत। त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणाऱ्या होवोत। या वचनाचे पाठांतर करा। आपण लवकरच पुन्हा भेटूया। बाय बाय।